आगामी सिंहस्थ महाकुंभाच्या पूर्वतयारीला आता वेग आला असून इगतपुरी तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या कावनई येथील श्री कपिल महामुनी आश्रमात भूमिपूजन, वृक्षारोपण आणि गंगा गोदावरी पूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. जगद्गुरू श्री कल्कीराम महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यात वैदिक मंत्रोच्चार, संत महंतांचे आशीर्वाद आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले. मूळ गंगा गोदावरी अर्थात कपिलधारा आणि गुप्त गोदावरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिला नदीच्या पवित्र संगमावर सांख्ययोगाचे उद्गमस्थान मानल्या जाणाऱ्या श्री कपिल महामुनी आश्रम परिसरात हा सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित संत आणि मान्यवरांनी भारतीय संस्कृतीतील अध्यात्म, पर्यावरण संवर्धन आणि निसर्ग पूजेच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत निसर्ग संवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधिक सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला. या सोहळ्यास कुंभमेळा प्रवक्ते महंत भक्तिचरण दास महाराज, महंत रामकिशोर दासजी, महंत पितंबर दास, परशुराम महाराज, महंत रामनारायण दास फलाहारी, बाबा पंडित ओंकारजी मिश्रा यांच्यासह अनेक संत महंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांनी कपिलधारा परिसरातील उर्वरित विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच कपिलधारा विकासाला शासनाकडून विशेष प्राधान्य दिले जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. मला आमंत्रित केलं होतं इथे गंगा पूजन करायचं आणि ही जी काही कामं इथे होत आहेत त्या संदर्भातलं जे आहे भूमिपूजनासारखं मला आनंद वाटतो की या भागामध्ये आतापर्यंत जे आहे आपण म्हणजे फक्त कावनाईमध्ये 46 कोटी रुपयाची कामं होणार आहेत. टाकळीमध्ये 47 कोटी रुपयाची कामे होणार आहेत. बेझे चाकोऱ्यामध्ये 23 कोटीची कामं, असं 116 कोटी रुपयाची कामं जवळपास इथे होणार आहे. एकूण सिंहस्थाचा आराखडा जो आहे हा 28,000 कोटी रुपयाचा आहे. त्याच्यामध्ये रस्ते आहेत, वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत, रिंग रोड्स आहेत वगैरे वगैरे. आणि मला खास सांगता मागच्या वेळेला त्या 2 मागचे जे काही कुंभमेळे आहेत त्यावेळेला मी त्याच्यामध्ये अतिशय सक्रिय होतो आणि काम करत होतो. त्यावेळेला या सगळे आमदारांनी सगळे लोक जे आहेत त्यांनी इकडे बोलवलं आणि कावनाई हे पहिलं ठिकाण जिथे पूर्वी सिंहस्थ होत होता आणि तिथून मग आता त्र्यंबकेश्वर आणि नाशिकला ते गेलेले आहेत. कारण इथे जागा कमी पडत होती म्हणून त्या ठिकाणी गेले. तर मला पण उत्सुकता होती त्यावेळेला म्हणूनच इथला जो तलाव असेल किंवा इतर जे रस्ते असतील त्यावेळेला आपण सगळे केले होते. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आपण पाहिले होते. आणि हा पण सुद्धा एक रिंग रोड आपण केलेला आहे. पहनेवरून जातो तो सर्व वरती आणि तसंच बाहेर तो मसरूळला पण बाहेर जाऊ शकतो. असे काही इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड आपण केले होते. परंतु आता गाड्या वाढल्या, लोकसंख्या वाढली, त्यामुळे अधिक कामाची गरज पडायला लागलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे आहे जास्तीत जास्त निधी जे उपलब्ध करून द्यायचं ठरवलं आणि एकूण 28,000 कोटी रुपयाचे कामं जे आहेत त्या सिंहस्थाच्या संदर्भामध्ये आता करायचं ठरलं. आता माझी विनंती एवढीच आहे की ही कामं जी आहेत ती वेळेवर व्हायला पाहिजेत आणि ही चांगल्या दर्जाची व्हायला पाहिजे. मला स्वतःला आनंद आहे. आता मी आता आलो तिथून सिमेंट कॉन्क्रीट एका ठिकाणी फक्त एक खड्डा होता, बाकी 10-11 वर्ष झाली संपूर्ण सगळं आहे तर इंटॅक्ट आहे. इथे काय तलाव काय वरती काय आणि तो पाहण्यापर्यंत मागे एकदम येऊन गेले. कारण लोक आता जागृत झालेले आहेत. लोक प्रश्न विचारणार तुम्हाला की तुम्ही एवढे पैसे खर्च केलेत, मग रस्ता कुठे आहे, मग तो रस्ता खराब कसा काय झाला, असं समजून चालायचं नाही की आता आपण केलं आणि गेलो. लोक विचारतील. म्हणून जे कोणी अधिकारी असतील, कंत्राटदार असतील, त्याने नीट ही सगळी कामं केली पाहिजे, वेळेवर ही कामं केली पाहिजेत आणि सगळी कामं दर्जेदार झाली पाहिजेत असं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. कोणाला असं वाटेल की आता आपण काहीतरी करू आणि आता 1 वर्षामध्ये संपला विषय,
सिंहस्थाचा किंवा विसरतील लोक असं नाही. आम्हाला सिंहस्थाबद्दल तर आनंद, आस्था, प्रेम सगळं काय आहे. पण त्या निमित्तानं इथे येणारे जे कोट्यावधी लोक आहेत, कवणाला आहे, त्र्यंबकेश्वरला आहे, नाशिकला आहे, या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तिथे रस्ते आणि इतर सगळ्या कामाची सोय होते आहे. आणि ती सोय कायम इथल्या स्थानिक नागरिकांना उपयोगी पडते आहे. त्यामुळे जे आहे काहीतरी कारण लागत असतं. आता मुंबई आहे, पुणे आहे, हे फार पुढे गेलं. पुढचं डेस्टिनेशन म्हणजे नाशिकच आहे. आणि मग त्या दृष्टीने जे आहे या जिल्ह्यामध्ये अधिक चांगली कामं होणं म्हणजे हा आपल्याला वारसा तर मिळालेला आहेच, धार्मिक काय पर्यटनाचा, रिलिजियस टुरिझम आपण ज्याला म्हणतो, तर त्याचा फायदा जो आहे हा बाहेरून येणाऱ्या लोकांना त्यांना आनंद पाहिजे आणि इथल्या लोकांना सुद्धा, स्थानिक लोकांना सुद्धा फायदा झाला पाहिजे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करूनच व्यवस्थित कामं झाली पाहिजे. अधिकाऱ्यांनी सुद्धा लोकांना विश्वासात घेऊन कामं करा. त्यामुळे कुठेही जे आहे अडचण निर्माण होणार नाही आणि लोक सुद्धा तुमच्या कामाला मदत करतील. बस आता एवढंच सांगतो की आता पाऊस व्हायला खूप झालेला आहे आणि अजूनही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं नको व्हायला की पावसात काम केलं आणि गेलं वाहून आणि परत ते आता एस्केलेशन. हे सगळं अधिकाऱ्यांनी जे आहे त्यांची जबाबदारी आहे कुठे कसं काम करून घेणं. ते ती जबाबदारी पार पाडतील अशी माझा विश्वास आहे. विचार असा आहे की आपण केलेले या ठिकाणी विकास काम आहे, त्यानंतर इथे विकास झाला नाही. तर मूळ काम उगम कामाचं कुंभचं उगम स्थान आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे जास्त लक्ष दिलं जातं. हा ग्रामीण भाग पडल्यामुळे त्याला दुर्लक्ष केलं जातं असं एकंदरीत गावकऱ्यांची भावना आहे. नाही, आता मी सांगितलं ना की आता ह्या एवढ्या भागामध्ये आता इथे चांगली कामं झालेली आहेत ते आपण पाहतोच आहोत. रिंग रोड पासून तर या सगळ्या सिमेंट कॉन्क्रीट रस्ता, तलाव बिलावर सगळीकडे. आता आणखी जवळजवळ जे आहे 116 कोटी रुपयाची कामं आहेत ना याच्यामध्ये आपण झाले, ती कामं सुद्धा होती. परंतु एकच आहे की त्या सगळ्याचं जे आहे लोक येणार, मग इथे असतील, नाशिकला असतील, कुठे असतील, ते तीर्थ म्हणून जे घेणार आहे, गोदावरीचं पाणी, गंगा गोदावरी ते शुद्ध असलं पाहिजे. हे पहिल्यापासून मी सांगतो. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी सगळ्यात जास्त जर लक्ष कुठे द्यायचं असेल तर गंगेमध्ये, पाण्यामध्ये प्रदूषण होणार नाही आणि मग ते साफ, स्वच्छ, शुद्ध पाणी तीर्थ म्हणून लोक जगभर घेऊन जातात. याची जाणीव सर्व अधिकाऱ्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे. महत्वाचा विषय असा आहे, तुम्ही मंत्री असताना ज्यावेळेस हा रस्ता झाला तर आम्हाला अभिमान आहे की हा रस्ता आतापर्यंत टिकलेला आहे, मागच्या कुंभापासून तर आतापर्यंत. पण इथे जे वस्त्रांतर गृह आहेत जे महिलांसाठी होते बनवले, तर ठेकेदारांनी निधी वगैरे काढला आणि निघून गेला. याच्यावरती वारंवार पत्र व्यवहार केला, परंतु त्या ठेकेदारावरती कारवाई मला काही कल्पना नाही, अपूर्णच आहे आतापर्यंत. मला काही कल्पना आणि हे कुंभमधलंच काम आहे. मी आपला आभारी आहे की आपण सांगितलं की चांगली कामं झाली मग त्यावेळेला, आणि आज 11-12 वर्ष टिकले सुद्धा. परंतु हे जे तुम्ही नवीन काय सांगतात ते मी त्याची नोंद घेतो आणि जो कोणी चुकला असेल त्याच्याकडून ते काम परत व्यवस्थित करून घ्यावं लागेल. बोलो सियावर रामचंद्र की जय। आज को जो गंगा पूजन हुआ और भूमि पूजन और वृक्षारोपण ये सारा संपन्न हुआ है। इसके बाद में ध्वजारोहण होगा और उसके बाद में 17 तारीख को अगस्त में राखी पूनम का स्नान होगा। पर्वणी स्नान यहाँ महाराज का पर्वणी स्नान जो है मेन होता है। और यहाँ पर में पहले से 17 लाख वर्ष पहले से कुंभ मेला होते आ रहा है। तो शाही ने इसको विभाजन करके तो 2002 से उन्होंने नासिक अध्ययन किया, नहीं तो मूल स्थान यही है। यहाँ एक कुंभ मेला के लिए मैंने कलंकी महाराज को नियुक्त किया हूँ। जो कोई साधु संत आएंगे, आज जो भी मेला का कैसा व्यवस्था करना है, जो पब्लिक आएगी उसका कैसा व्यवस्था होना,
वो सारा जिम्मेदारी इनको दिया हूँ। जो कुंभ को सुंदर रूप से सुचारू रूप से पूरा करना इसका जिम्मेदारी है। कपिल महामुनी आश्रम सिंहस्थ कुंभमेळा मूळ स्थान इथे गोदावरी गंगा पूजन होतं आणि हा एक प्रकारे सिंहस्थाचा एक शुभारंभ होता। आज सर्व साधू संत राज्याचे मंत्री छगनराव भुजबळ, काही आमदार, काही नगरसेवक, पावणे ग्रामस्थ, घोटीतले ग्रामस्थ, इगतपुरी तालुक्यातले सर्व ग्रामस्थ आणि नाशिक जिल्ह्याचे सर्व भक्तगण, माजी समाज कल्याण मंत्री बाबाराव गडाख आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला। तरी सिंहस्थाच्या पर्वामध्ये आणि कुंभमेळ्यामध्ये सर्व लोकांचे सहकार्य मी अपेक्षा करतो। हर हर महादेव, हर घर महादेव। सोहळ्यास उपस्थिती लावली। अध्यात्म, पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक वारशाचा संगम घडविणारा हा सोहळा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून कावनईच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाला नव्याने अधोरेखित करणारा ठरला। वृत्त संकलन विभाग, पक्षप्रमुख, न्यूज नाशिक।